भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा पवार या गावात ग्रामपंचायतीच्या वतीनं 10,000 झाडांची लागवड करण्यात आली। तसंच गावात आरोग्य शिबिर देखील राबवण्यात आलं। दिवसेंदिवस जंगलाची तोड होत आहे, तसंच शेतकरी देखील आपल्या शेतावरील झाडं तोडत आहे। त्यामुळे वातावरणात बदल होत असून उष्णता वाढत आहे। पर्यावरणात समतोल राखण्यासाठी झाडे लावणं ही काळाची गरज आहे। त्यामुळे केसलवाडा ग्रामपंचायतीनं हा उपक्रम हाती घेतलाय। एक पेड़ माँ के नाम हा उपक्रम राबवत गावातील सर्व लोकांनी यात सहभाग घेत वृक्षारोपण केलं। या उपक्रमात काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे देखील उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या वृक्षारोपण प्रसंगी या क्षेत्राचे आमदार सन्माननीय नानाभाऊ पटोले यांनी इथे वृक्षारोपण लावून महाआरोग्य शिबिरचे उद्घाटन केले। वृक्षारोपण हा मुख्य उद्देश म्हणजे वातावरणात बदल आणि पाण्याची पातळी खाली जाऊ नये आणि वृक्ष लागवड करणे आणि गावाला ऑक्सिजन मिळणे आणि गावातले लोकांचा आरोग्य सुंदर राहो आणि स्वच्छ राहो आणि गावामध्ये स्वच्छता राहो। आपल्या मानवजातीला आणि संपूर्ण सजीव सृष्टीला त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे, हानी पोहोचत आहे आणि हे हानी होऊ नये आणि निसर्गाचा समतोल राहावा या दृष्टीने वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे। आणि ही गरज लक्षात घेऊन आमच्या गावच्या सरपंच आदरणीय रोमिलाताई बिसेन आणि त्यांच्या सोबतीला असलेले आमचे सर्वांचे लाडके रामेश्वर भाऊ बिसेन यांनी वृक्षारोपणाचा वसा हातात घेतलेला असून आजपर्यंत त्यांनी 10,000 वृक्षांची लागवड केलेली आहे।